तर अंजली दमानिया यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं अशी मागणी जयश्री खाडीलकर यांनी केली आहे। जयश्री खाडीलकर यांचा व्हिडिओ चाकणकरांनी आपल्या स्टेटसला ठेवलाय। जयश्री खाडीलकरांच्या मागणीनंतर चाकणकरांनी त्यांचे आभार मानले। तर जेव्हा मी लढते तेव्हा माझ्याकडे अशी माहिती येते असं दमानियांचं म्हणणं आहे। सगळी माहिती एसआयटी कडे दिलेली आहे असंही दमानियांनी सांगितलंय। प्रेसला सगळं सांगून टाकलं आणि एक खळबळ माजवलीत। याला तुम्ही जबाबदार आहात अंजली दमानियाताई, याला तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही एक जबाबदार नागरिक असताना हे अशा अयोग्य गोष्टी करतात। आणि त्यामुळे माझी अशी मागणी आहे की अंजली दमानिया या चंदीगडहून आल्या की त्यांना ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही या सगळ्यांची बदनामी कशाच्या आधारे केली। हा सीडीआर तुम्हाला पाठवलाय त्याची तुम्ही शहानिशा केली होती का नव्हती केली। ज्या माणसाने हे सीडीआर पाठवलं तो माणूस तुम्हाला माहिती नसताना या सीडीआर मधली माहिती, कथित माहिती तुम्ही अशी उघड का केलीत। हे सर्व प्रश्न हे पोलिसांनी अंजली दमानिया यांना विचारले पाहिजेत। मला एका अनोळखी व्यक्तीकडनं ही आली आहे आणि मी जेव्हा जेव्हा लढते तेव्हा अशी असंख्य माहिती माझ्यापर्यंत येते हे देखील मी म्हटलं होतं। पण ही माहिती मी आधी डीजी ऑफिस, सीएम ऑफिस आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या एसआयटीच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवली होती। प्रकाश महाजन आणि खरं तर जयश्री खाडीलकर सुद्धा यांनी कुठचाच व्हिडिओ हा खरातांविरुद्ध केला नाही, रुपाली चाकणकरांविरुद्ध केला नाही, लैंगिक शोषणावर केला नाही, पण ते माझ्यावर व्हिडिओ करतात असो मला काही फरक